रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे। कर्मवीरायण फिल्म करताना ज्यावेळेस बावलेकर सरांनी मला त्यांच्या ऑफिसला बोलवलं की एक फिल्म आम्ही करतोय, बायोपिक आहे, त्या संदर्भात थोडं डिस्कशन करायचं। आणि मी जेव्हा पहिल्यांदा तिथे गेलो आणि ह्या फिल्मबद्दल आमचं बरंच काही डिस्कशन झालं। स्क्रिप्टमध्ये त्यांना कुठे कुठे काय काय कशा पद्धतीने पिरियड उभा करायचं आहे किंवा काय गोष्टी हाईड करायच्या आहेत, याच्यात बरेचसे छोटे मोठे जे VFXचे चंक आहे, जसं आपण क्राऊड मल्टिप्लिकेशन, म्हणजे आपल्याला एखादी सभा भरवायची आहे आणि तिथे भरपूर क्राऊड दाखवायचं आहे, तर त्या ठिकाणी क्राऊड आपण इतका अवेलेबल तर करू शकत नाही। मग हा क्राऊड दाखवायचा कसा, मग त्याच्यासाठी VFXमध्ये काय पद्धत आहे, कशा पद्धतीने आपण दाखवायला पाहिजे। काय होतं ना, प्रॅक्टिकली VFXमध्ये खूप काही करता येतं, पण जेव्हा आपण पिरियड फिल्म करतो तेव्हा त्या पिरियड फिल्मला कुठेही इजा न होता तो पिरियड व्यवस्थित सांभाळून कशा पद्धतीने नाहीतर काय होतं, बरेचदा VFX करण्याच्या मूडमध्ये खूप मॉडर्न गोष्टी होतात, तो मॉडर्न न होऊ देता तो काळ, म्हणजे आपला स्वातंत्र्यपूर्वीचा काळ जो दाखवलेला आहे आपण, तो काळ तिथे प्रॉपरली दिसला पाहिजे। कॉस्ट्यूम वाईज, बाकी सगळ्या गोष्टी वाईज एक लिमिटेशन्स असतात प्रोडक्शन लेवलला की आपण इतकाच क्राऊड अवेलेबल करू शकतो, मग याचा मला 1000 लोक 5000 लोक कसे दाखवता येईल। त्या पद्धतीने मग आम्ही एक VFXमध्ये ग्रिड शूट नावाचा एक प्रकार आहे, आम्ही तो प्रकार तिथे यूज केला आणि त्या पद्धतीने आम्ही काही ठिकाणी, जसं आम्ही कोल्हापुरात शूट केलं एक वेळा, त्याच्यानंतर आम्ही शनिवार वाड्यावर शूट केलं, तिथे पण आम्ही तीच पद्धत वापरली। दुसरं की याच्यात एक फायर सिक्वेन्स आहे, तिथे त्या फायर सिक्वेन्सला एक्झिक्यूट करताना लिमिटेशन्स होत्या, कारण की जी झोपडी होती त्या झोपडीला आग, म्हणजे ते एक जे घर होतं ते ऑलमोस्ट त्याच्यावर गवताच्या पेंढ्या आणि ह्या सगळ्या गोष्टी होत्या। आणि गवताच्या पेंढ्याचा विषय कसा असतो ना की फायर थोडीशी जरी लावली ती इतक्या लवकर पेट घेते आणि आपल्याला आर्टिस्टची सिक्युरिटी पण आपल्याला तिथे, म्हणजे एक त्याला इजा नको व्हायला आर्टिस्टला पण, त्या पद्धतीने आपल्याला विचार करणं खूप गरजेचं असतं। पण थोड्या लेवलला ॲटलिस्ट 10% तरी फायर आपल्याला असायला मिळायला पाहिजेत, ह्या हिशोबाने आपण तिथे तसं फायर हे करून नंतर VFXमध्ये ऑन टेबल त्याला कसं आपल्याला वाढवता येईल आणि कसं ते रिअलिस्टिक वाटेल, ह्या गोष्टीसाठी मग आपण बरेचदा DOP सोबत डिस्कशन करून की आपल्याला ह्या सीनला कसं वर्कआउट करता येईल, त्या सीनला कसं वर्कआउट करता येईल, ग्रिड शूटमध्ये आपल्याला कसे कसे अँगल्स घेऊ आपण तर ते चांगलं वाटेल, क्राऊड मल्टिप्लिकेशन कसं चांगलं दिसणार। आणि बऱ्याच ठिकाणी कसं असतं की हा पिरियड उभा करायचा म्हटलं की लिमिटेशन्स भरपूर येतात। लिमिटेशन्स इन द सेन्स की आत्ताचं जे स्ट्रक्चर आहे, आपण ज्या एन्व्हायरमेंटमध्ये आपण शूट करतो आहे तिथे बरंच मोठं डेव्हलपमेंट झालेले असतात, कुठे सिमेंटचे मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स असतात, कुठे मोबाईलचे टावर्स असतात, कुठे इलेक्ट्रिकचे पोल्स असतात, कुठे चुकून बॅकग्राऊंडमध्ये कुठेतरी गाडी आलेली असेल, कुठे काही रस्ते आलेले असतील, मग ते आपण प्रत्येक वेळेस असं म्हणू शकत नाही की अरे हा अँगल नको लावायला, तो अँगल नको लावायला, कारण की कॅमेरामॅन पण हा विचार करत असतो की नाही आपली फ्रेम सुंदर दिसायला पाहिजे। आणि त्या ठिकाणी VFXचा मग फायदा होतो की त्याला कुठेही बंधन न आणता, फ्रेम वाईज कुठेही बंधन न आणता आपण शूट केलं आणि नंतर हे आपण तिथून रिमूव्ह करू शकतो का। तर आम्ही बऱ्याचशा ठिकाणी आम्ही इलेक्ट्रिक पोल रिमूव्ह केलेले आहे, मोबाईलचे टावर रिमूव्ह केले आहे, काही काही बिल्डिंग्स आलेल्या आहेत त्या रिमूव्ह केलेले आहे आणि तो काळ उभा करण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न इथे केलेला आहे। आणि फिल्म बघितल्यावर आम्हाला असं वाटलं की आम्ही त्याच्यात सक्सेस झालेलो आहे। रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे।